हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी फक्त बकऱ्यांची इथे आमच्या चिवताईले चारा टाकायला तर जागा बी नाही आमच्या इकडे, म्हणजे घरात आमच्या. तर मग प्रकाश बाप्पू टाकतात बाहेर चिवताईले चारा, ते बी अति रोडवर. आणि आज असा बकरा बांधला बाहेर, जरासं खुल्लं वातावरण आहे. 3-4 बकरं इकडे बांधले आणि काही 3-4 इकडे हात, म्हणजे 5 इकडे हात. पिल्लं पाला धरून देवा, मी चुलीजवळच रुंग येतात. त्याला थंडी वाजते का काय काय माहीत. आणि आज पहिले मिळला होतं मी कोठ्याचा, कारण का पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. कारण अजून पावसाळा राहिला, त्याचा मेळा वाचला तरी. त्याच्या पहिले आता मी स्वयंपाक करून घेतो. तर स्वयंपाकात काय करावं आता, मलाही असं काम झालं का स्वयंपाक करतो म्हटलं, पण मला आठवणच नाही का साबुदाणा भिजू घातला. साबुदाणा मिरच्या भाजी नाही घेतल्या काय ठेच्यासाठी, पण ठेचा करून ठेवला, तो काही वाया जात नाही, त्यासाठी मी ठेचा करून ठेवला होता. आणि करून घेतो साबुदाण्याची खिचडी. आज स्वयंपाकाला सुट्टी, कारण की आज जायचं आहे कागदाण्याने. स्वयंपाक करत बसा, मग खाणं नाही होत ना पिणं नाही होत, तसंच उरते मग. घरी आतापासून भाकरीने जाऊ राहिली. 4-5 पोळ्या टाकल्या होत्या, त्यातली एक पोळी उरली. जाऊन केली गिलक्याची भाजी. हे करून घेतो मी आता साबुदाण्याची खिचडी. घेतो ठेचा ठेचून. एवढे भांडे कुंडे घासलेली करावं लागते मग मध्ये तयारी, नाश्ता पाणी करून. आज निवांत आहे, मस्त चहा नाश्ता. ओके, काम आहे, सगळा पसारा आवरला. या मग सकाळचा नाश्ता करायला. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, ही माहिती सर्व शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, कारण मित्रांनो भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा सुरू केला आहे, जी भारत सरकारची ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी. आई कागद मग 3 मीटर आणू का 4 मीटर आणू? दादा विचारणं किती मागते त्याच्यावर. दादाला विचारू. तुम्ही काढून घेऊ ना मग उन्हाळ्याचा. कसा दादा दादाने आणला? हा हातच आणली. पण हा रफ आहे ना मग, तो मी आणला तो पत्री सारखा आणला की आहे की नाही? तो आता हिवाळ्याभर राहू द्या फक्त. 80 रुपये मीटर आहे. 80 जा ते ताडपत्री सारखा जा. पावसाळ्यात घेऊ. पाहतो बाई कसा भेटते कसा नाही.
चालली तर खरी माहीत काहीच नाही कागद आणायचा, कसं आणायचा, काय आणायचा कोठ्यावर. कारण का बकऱ्याचे लय माया हाल चालू आहेत आणि अजून ॲटोवाल्याचा फोन नाही आला. येते की नाही बिचारा, आणि त्याच्याच भरोशावर बसली मी. दुसऱ्या ॲटोवाल्याला काही फोन नाही लावला अजून. विचारणं काय झालं का? आज फोन केला तर लेंडीतच ॲटो सापडला. चला मग धुवून नेजो का की तो जास्त नाही की व्हायला की नेजो. दोनच सवाऱ्या आहेत का रे? दोनच सवाऱ्या चालला का मग तो अकोल्याला? हो का? आज खाणार आहोत वडापाव. लई दिवसाच्या बाद वडापाव खायचं मन झालं ना, आता खाऊच राहिली मी. कारण का पोटात काही नाही, भूक एवढी लागली ना का लई. नाही मुगाचाच खाऊ दे आता, मुंग पेरून नाही राहिला आमच्या इकडे कोणी. माघातही गेलं तरी तसंच आणि घरी आलं तरी तसंच. आज जरा जास्त उशीर झाला कारण काय ऑटो सगळे पाणी पावसाच्या नाही येऊन गेले होते इकडे. मी ऑटोची वाट पाहत थांबा लागलं तर एवढं सगळं पसारा पै न कमवा आणि एकाच मुठीनं गमवा. आज 1500 रुपये गमावून आली. काय आणला? मुगाच्या शेंगा आणल्या. कारण की आमच्या इकडे मुगाच्या शेंगा कोणी पेरूच नाही राहिला. अशी का खायची नवाई होती. भाजी तर दूर, पण मुगाचे दाणे खायला भेटत नाही. आणि कागद तर घेतलंच, तुम्हाला माहित आहे. आता कागद सकाळी टाकणार आहो मी कोठ्यावर. आज काही लवकर येणं झालं नाही, कागद काही टाकला नाही. थकला आता जीव असता. आज काही खायचा मेळ नाही आला ना, काहीच नाही. वडापाव खायला गेलो तर ती सगळा तेलाचाच वास, आणि तेलाचा वास मध्ये बिलकुलही सहन होत नाही. तर एक वडापाव आणला घरी. एका प्लेटीत 2 वडापाव भेटतात. आणि काय आणली ही आपली काय म्हणतात त्याने चनेमेट करायला, मटकी, बरबटी आणि हरभरे. बस एवढाच पसारा आणला, कागद आणला आणि हा स्टॉल आणला. कुठेही आज आहे कारण का स्टॉल सगळे फाटले होते. आता कलर कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. एक प्रकारचं चादर दिसू राहिलं मला. महागाई इथली वाढली का त्याच्या मानानं मजुरी काहीच नाही. एवढे दिसतात आपल्याला एका दिवसाचे 400, 500, 800, काही कामाची वाट नाही. सगळा पसारा काढायचा नव्हता मला, पण सगळा भाजीपाला आहे. सगळा भाजीपाला रातभर उपजून जाईल मग. आणि किराण्यात आणली फक्त साखर, कारण का साखर संपली होती. फक्त कागद घ्यायला गेली होती, 300 रुपयाचा कागद झाला आणि बाकीचं सगळं 1500 रुपये बसून आले आज मी. ना किराणा ना काही, जे कामाच्या वस्तू नाही तेच घेऊन घरी आली मी. चला तर मग व्हिडिओचा एंड इथंच करतो.